नमस्कार, जय श्रीराम. छोले आणि पुरी आज मी बनवणार आहे आणि जरा युनिक आहे ती. तर मी ती कशी बनवली आहे तर चला बघूया. त्यासाठी मी काबुली चणे घेतलेत, त्यात पाणी ओतलं आहे आणि जवळजवळ 12 तास मी हे भिजत घालणार आहे. 12 तासानंतर हे बघा किती छान फुलले. आता कुकर घेऊन त्या कुकरमध्ये मी हे चणे टाकले आणि त्यात पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये मी खडे मसाले, हळद, मीठ सर्व हे घालून जवळजवळ 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत मी गॅसवर हा कुकर ठेवून छान हे काबुली चणे शिजवून घेणार. तोपर्यंत मी कणकेचा एक छोटा गोळा घेतला आहे, त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि ओवा घालून छान ते गोळा करून त्याची छोटी पुरी बनवून घेणार आणि अशा मी पुऱ्या बनवणार छोल्यासंगती खायला. आपण जेव्हा कसुरी मेथी आणि ओवा टाकतो त्यावेळेस ती टेस्ट तर लागतेच आणि पचायलाही हलकी पुरी होते, त्यामुळे ओवा लागतो. ओवा टाकायचा पुरीमध्ये आणि टेस्ट पण छान लागते. ह्या पुऱ्या खूप छान लागतात. आता मी पुऱ्या पण बनवून घेतल्या. तोपर्यंत छोल्यांसाठी अगदी कमी साहित्य लागले. त्यासाठी मी आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, कांदा घेतला आहे आणि दही घेतलं आणि 5-6 शिट्ट्या झाल्यानंतर बॉईल झालेले हे चणे. आता गॅसवर मी मोठी एक कढई ठेवली, त्यामध्ये मी तेल घालते. जास्त तेलाची पण गरज नाही आहे. आता मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं घालूया. जिरं, हिंग, कढीपत्ता आणि कांदा हे सर्व घालून छान मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या ह्या रेसिपीला लाईक, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नक्की करून बघा ही युनिक छोल्यांची रेसिपी. त्यात मी टॅमॅटो नाही टाकलेला, टॅमॅटोऐवजी मी यात दही घातलं आहे आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे म्हणून. ही आलं लसणाची पेस्ट हे छान परतून घेऊयात. आता यात लाल तिखट, हे मी घरी बनवलेलं लाल तिखट आहे, खूप छान रंग येतो. आणि हळद थोडासा आपण यामध्ये गॅस कमी करून यामध्ये थोडासा आपण घट्टसर दही आणि थोडासा आपण यामध्ये छोला मसाला घालूया. आपला गरम मसाला घरगुती जरी घातला तरी चालेल, तरी पण टेस्ट छान लागते. आता हे बॉईल झालेले चणे यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया. कसुरी मेथी पण. आणि आता आपण ग्रेव्ही टाकलेली नाही आहे ना, तर मग चणे चांगले छान शिजवू द्यायचे आणि थोडेसे अगदी मॅश करायचे त्यामध्ये, म्हणजे ग्रेव्ही पण होते आणि खायला पण टेस्ट लागते. छान मस्त पाणी त्यातलं भरपूर आटलं आहे आणि आता हे रेडी. खूप छान वास सुटला आहे अगदी घरामध्ये, खूपच भारी पण दिसत आहेत. आता मी ते बघा किती सुंदर दिसतं आहे, खूपच छान. खायला तर अप्रतिम लागतं. टॅमॅटोऐवजी आपण यामध्ये दही घालायचं, खूपच भारी. पुऱ्या पण छान झाल्या आहेत आणि भाजी पण खूप छान दिसते. आता हे मी टेस्ट करणार, कारण की आज घरी कोणी नाही आहे टेस्ट करायला, म्हणून मीच टेस्ट करणार आणि तुम्हाला सांगणार कशी झाली आहे. मुलांना मी टिफिनसाठी बनवलेली, 5:30 वाजेला ही भाजी बनवलेली आहे आणि मी आत्ता 10 वाजेला नाश्ता करत आहे, त्यावेळेस मी ही खात आहे. तर तुम्ही करून बघा आणि इतरांना सांगा. खूपच छान झालेली आहे, खूपच अप्रतिम झालेली.